जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 साठी बसलेल्या सर्व बालदोस्तांचं मी आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो. व्हेरी गुड आफ्टरनून. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तुम्हा सर्व बालदोस्तांचं स्वागत करतो. त्याचबरोबर पालकांचं, हा व्हिडिओ पाहत असलेल्या आदरणीय गुरुजन वर्गांचं, भैयाचं, दिदीचं आणि ताईंचं सर्वांचं या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करतो. बालदोस्तांनो, आजचं हे जे काही प्रकरण आहे तर गणिताचं हे प्रकरण सर्वसाधारणपणे सर्वच विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं. या संबंधीची माहिती कालमापनाची तुमच्याजवळच्या असलेल्या नोट्स आणि पुस्तकांमध्ये दिलेली आहे आणि म्हणून डायरेक्ट प्रश्नावरती आपण उतरूया. आज एकंदरीत 3 प्रश्नांची सखोल चर्चा आणि सखोल मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. तर आजपासून आपण तुमच्या पुस्तकातील 9वं प्रकरण, अंकगणितातील 9व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 9वं जे प्रकरण आहे क्रमांक 9. तर या प्रकरणाचं नाव आहे अंतर, म्हणजे डिस्टन्स, काळ आणि गती. यांचे मापन. एकंदरीत 3 प्रश्न यापूर्वी परीक्षेला आलेले आज आपण निवडलेले आहेत. तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका आहे, सूत्र आहे, नोट्स आहेत भरपूर. युट्यूबच्या माध्यमातून माझ्यासारखे असंख्य, माझ्यापेक्षाही अतिशय तज्ज्ञ आणि हुशार शिक्षक मंडळी तुम्हाला सगळी गणितं समजावून देत आहेत. बालदोस्तांनो, अभ्यास करा, त्याचा फायदा घ्या. पुस्तकं जे काही मी मागे सांगितलेल्या व्हिडिओतील मार्गदर्शनाप्रमाणे आपण जे काही जितकी जास्त पुस्तकं आणलेली आहेत त्याच्यातली जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा आणि तेव्हा कुठे मग परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडू शकाल आणि मग यश तुमच्या टप्प्यामध्ये येईल. तर आता वळूया आजच्या याच्यामध्ये. पहिलं गणित जे यातील निवडलेलं आहे, म्हणजे साधारणपणे वेळ, अंतर आणि वेग यामधील संबंध आपल्याला माहिती आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. काळकामाची उदाहरणे यामध्ये ताशी कालमापन पद्धती तुम्हाला आहे. त्यानंतर दिनदर्शिका आहे. दिनदर्शिकेमध्ये जे तर साधारणपणे आपल्याला गणितासाठी 365 दिवसांचं एक वर्ष, त्यानंतर 7 दिवसांचा एक आठवडा असतो. एका वर्षामध्ये 365 भागिले 7 म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. यावरून आपण लक्षात घ्यायचं की 1 जानेवारी 2014 रोजी जर बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2014 रोजी सुद्धा बुधवारच येणार, हे पक्क होतं. कारण 7-7 दिवसांनी 30 दिवस येतात कॅलेंडरवरती, आपण ते बघतो. साधारणतः 30 तारीख म्हणजे दिलेल्या तारखेमध्ये आपण 7 दिवस जर त्याच्यात मिळवले, म्हणजे 1 तारखेला जर समजा मंगळवार असेल आणि 7 दिवसांनी कोणता वार येणार, तर 1 आणि 7 किती झाले 8 तारखेला कोणता वार येतो, मंगळवारच येतो. तर अशा पद्धतीचे तुम्हाला सर्वांना माहिती असतं. लीप वर्षा संदर्भात दिलेलं आहे. फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. त्यामुळे हे वर्ष 366 दिवसांचे असते, म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. त्यामुळे लीप वर्षाचंही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कोणत्याही वारी येणाऱ्या लगतच्या तारखांमध्ये 7 दिवसांचा फरक असतो. तर म्हणजे सोमवारी 5 तारीख असेल तर त्या महिन्यामध्ये 5 आणि 7 12, 12 आणि 7 19 आणि 7 26 या सगळ्या वारांना सोमवार असतो. तर पुढचं जे 28 दिवसांच्या महिन्यामध्ये प्रत्येक वार 4 वेळा येतो, 7×28. 29 दिवसाच्या महिन्यात 1 तारखेचा वार 5 वेळा येतो, म्हणजे 1 तारखेला जो वार असेल तो 5 वेळेस येतो. 30 दिवसांच्या महिन्यात 1 व 2 तारखांचे वार 5 वेळा येतात आणि 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. तर मग साधारणपणे हे थोडक्यात मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देतो. 28 दिवसांच्या महिन्यात प्रत्येक वार 4 वेळेस येतो. 28 दिवसाच्या प्रत्येक वार किती वेळेस येतो? 4 वेळेस. 7×28. 29 दिवसाच्या याच्यामध्ये आयडिया दिलेली, पहिल्या तारखेचा वार 5 वेळा येतो. पहिल्या तारखेला जर समजा बुधवार असेल तर तो त्या महिन्यामध्ये 5 वेळेस तुम्हाला आलेला पाहायला मिळतो कॅलेंडरवरती लीप इयरमध्ये. पुढचं शॉर्टकट आहे 30 दिवसांच्या महिन्यात, जे 30 दिवसांचे महिने आहेत त्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार
हे जे आहेत तर त्या 5 वेळेस येतात. तर 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 शेपूट वाढलेले आहे. 1, 2 आणि 3 हे वार आहे ना 5 वेळेस येतात. तर अशा पद्धतीने एक चार्ट तयार करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिष्ट आहे परंतु प्रयत्न करा लक्षात राहील. तर मग बालदोस्तांनो, आता आपण 3 प्रश्न यापूर्वी या प्रकरणावर आधारित परीक्षेला जे आलेले आहेत ते आज आपण घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या टॅगलाईन सहित आपण आता सुरुवात करत आहोत. आजचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी थोडंसं पाणी मी पिऊन घेतो, म्हणजे तुम्हाला मोठ्याने जरा आवाज येईल माझा बोलायला. चला एक अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घेतो. तर बालदोस्तांना पाणी पिऊन झालेलं आहे. 3 प्रश्न आज मी समजावून सांगणार आहे. सोप्या ट्रिक आहेत या प्रश्न सोडवण्यासाठी. काळका मेघाचं गणित आलं, घेऊन जायचं नाही, एकदम इझी आहे. व्यवस्थित मापन क्षमता विकसित करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. एकदम इझिली आनंदाने तुम्ही पेपर सोडू शकता. पेपरमध्ये आनंदी राहायचं असेल तर आता मात्र खूप कष्ट करून जास्तीत जास्त उदाहरणं सोडावं लागतील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणलं जातं. असाध्य ते साध्य करणे सायाचा अभ्यास तो का म्हणे. जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला सांगतात जे तुम्हाला जे असाध्य आहे ते साध्य करण्यासाठी वागावं, अभ्यास करा. आजचा पहिला प्रश्न आपण निवडलेला आहे 2014 सालचा. आणि प्रश्न आहे बालदोस्तांनो, 15 माणसे एक काम. 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात. 10 दिवसात करू शकतात. तर तेच काम ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतात? तर मग नेहमीप्रमाणे बालदोस्तांनो सुरुवातीला विचार करूया की यामध्ये 3 संख्या डाव्या बाजूला, 3 संख्या उजव्या बाजूला. कोणत्या त्या बघा. काही डोकं लावायचं, एकदम सोपं सूत्र आहे. 15 माणसे म्हणजे माणसे गुणिले काम गुणिले दिवस 1, 1, 1. दुसऱ्या कंडिशनमध्ये माणसे 2 गुणिले काम 1 गुणिले दिवस. आपल्याला काय करायचं, किती माणसे लागतील हे काढायचे. बरोबर आहे. 15 माणसे 15 गुणिले काम 1, दिवस किती आहे 10. बरोबर. माणसे काढायचे. दुसऱ्या 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील, माणसे काढायचे. गुणिले काम एकच आहे, दिवस किती आहे 50. एकदम सोपं. मग हा 0 गेला, हा 0 गेला. किती शिल्लक राहिले तर 15 गुणिले 1 बरोबर 15. 5 गुणिले आणि म्हणून 15 भागिले 5. 5 3 15. बरोबर किती आले 3. म्हणजे किती माणसं लागतील 3. एकदम इझी, काही तकलीफ नाही, त्रास नाही, काही नाही. सरळ हे सूत्र मांडायचं, एकदम इझी. दुसरं डोकंच लावायचं नाही. तर बालदोस्तांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तुम्ही खूप खूप हुशार आहात. ज्या अर्थी तुमच्या पालकांनी तुम्हाला एवढ्या लहान वयात अँड्रॉइड मोबाईलवरती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दिलं, या अर्थी निश्चितच तुमचे पालक आणि तुम्ही अतिशय चांगली आणि हुशार मुलं आहात. पालकही त्यांचं खरोखर अभिनंदन आणि आभार की त्यांनी आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं. खरोखर तुम्हा दोघांचंही खूप खूप कौतुक, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. चला, तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेल असं गृहीत धरतो आणि लवकरच दुसऱ्या प्रश्नाची माहिती आपण घेऊया.
बालदोस्तांनो, अभ्यास करत असताना किंवा या तासिका मालिकेतून मी वारंवार सांगत असतो की एकदा तुम्ही गणित सोडवलं म्हणजे तुम्हाला ते आलं असं नव्हे, ते गणित वारंवार सोडवा, इथपर्यंत सोडवा की गणिताचं पुस्तकच्या पुस्तक तुम्हाला मुखपाठ झालं पाहिजे. कारण एक गोष्ट मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे क्लासला जाऊ शकत नाही आहेत किंवा ज्यांना ऑनलाईन क्लास प्राप्त नाही आहेत, अशा सर्व मुलामुलींसाठी, अशा सर्व भैया दिदींसाठी, अशा सुंदर सुंदर लेकरांसाठी मी ही व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे. ही अगदी मोफत आहे की याचसाठी की बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी नवोदय हा सर्वोत्तम पर्याय आहे. या स्पर्धा परीक्षेत उतरावे म्हणून. आणि बघा, जी काही मार्काची गेल्या वर्षी 2019ला पेपरमध्ये चेंजेस आले, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले, त्या चेंजेसचा बारकाईने अभ्यास जर केला, आता प्रश्न 1.25 मार्कासाठी आहे. आणि म्हणून मग याच्या विभागणीचं जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर ज्याला गणित जमलं तोच, कारण बुद्धिमत्ता चाचणी सगळ्या मुलांना चित्राची राहते, बरेच जण त्याच्यात एक्सपर्ट राहतात, सगळेजण सेम मार्क घेतात. मराठीचंही तसंच, फक्त तुम्ही रोखल्या कुठं जाता गणितामध्ये, जे 2-4 मार्काने मेरिट खालीवरती होतं ते गणितामध्ये. आणि म्हणून गणितात एक्सपर्ट होण्यासाठी सराव सराव आणि सराव, तरच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल. बघूया, 2009 साली एक प्रश्न आलेला होता. 2000 या प्रश्नामध्ये जे आहे 2009 सालच्या या प्रश्नामध्ये हा दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे. आणि दिनदर्शिकेवरचा आधारित हा प्रश्न असल्यामुळे म्हणजे कॅलेंडर, दिनदर्शिकेला इंग्रजीतून कॅलेंडर म्हणतात आणि मराठीतून दिनदर्शिका म्हणतात, परंतु आपल्याला जे जास्तीत जास्त कॅलेंडरच पाठ असतात. जर दिनदर्शिका कोणी म्हणलं तर मराठी माध्यमातून दिनदर्शिका काय असते, तर अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे निर्माण झालेली. कारणला काय असतील ते असते, परंतु कॅलेंडर हा शब्द मात्र सगळीकडं खूप प्रसिद्ध असं झालेला आहे. तर मग मित्रांनो, प्रश्न असा आहे की 1 जानेवारीला जर गुरुवार होता, बघा 1 जानेवारीला, आजचा दुसरा प्रश्न, 1 जानेवारीला जर गुरुवार होता, लगेच मनामध्ये कॅल्क्युलेटर सुरू करायचं. तर 4 फेब्रुवारीला म्हणजे त्याच वर्षी 4 फेब्रुवारीला कोणता दिवस असेल, म्हणजे वार, थोडक्यात कोणता दिवस म्हणजे किंवा वार असेल. एकदम इझी. तुम्ही म्हणता सर तर सगळ्या प्रश्नांनी इझीच म्हणतात. विभागणी किंवा ट्रिक कशी बघा, मग सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारीला काय दिलेलं आहे, गुरुवार. लगेच 1 मध्ये 7 मिळवले, किती झाले 8, 8ला गुरुवार आहे, 8 मध्ये 7 मिळवले 15, 15ला गुरुवार आहे, 15 मध्ये 7 मिळवले, 15 आणि 7 19, 15 मध्ये 7 मिळवले, 15 आणि 7 22, 22ला गुरुवार आहे, 22 मध्ये 7 मिळवले, 22 आणि 7 29, 29 जानेवारीला काय आहे, गुरुवार. असं खटकन तोंडी कॅल्क्युलेशन केलं, 29 जानेवारीला गुरुवार. मग किती आहे, 30, 31 हे 2 दिवस, राईट. मग गुरुवार झाल्यानंतर काय आहे, शुक्रवार आणि शनिवार. 1, 2, 3, 4 आपल्याला 4 फेब्रुवारीला विचारलेलं आहे. मग 1 तारखेला काय येतोय, रविवार, 2ला सोमवार, 3ला मंगळवार आणि 4 फेब्रुवारीला काय येणार आहे, बुधवार. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बुधवार. झाले काही तकलीफ, काहीच नाही, एकदम इझी. समजलं. तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न लक्षात आला असेल असं गृहीत धरतो. पुन्हा एकदा रिपीट सांगतो. 1 जानेवारीला गुरुवार दिलेला आहे, लगेच त्याच्यात 7 मिळवायचे, 1 आणि 7 8. 8 तारखेला जे आहे तर तो येतो मग गुरुवार. 8 नंतर 7 मिळवले, 15ला गुरुवार, 15 आणि 7 22ला गुरुवार, 22 आणि 7 29ला गुरुवार, म्हणजे 30ला शुक्रवार आणि 31ला शनिवार, 1 तारखेला रविवार, 2 तारखेला सोमवार, 3 तारखेला मंगळवार आणि 4 तारखेला बुधवार. असं तोंडीही तुम्ही कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू शकता. इझी प्रश्न आहे.
काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने कॅलेंडरवरचे प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 3, आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न. तर हा एक प्रश्न बघा, काळ काम विवेक अंतर यावर आधारित आहे. तर याच्या सोपे हे टेक्निक किंवा ट्रिक लक्षात घ्या. वेगवेगळ्या शिक्षकाच्या वेगवेगळ्या टेक्निक आणि ट्रिक असतात. ज्याला गणित जशा पद्धतीने समजले तशा पद्धतीने तो म्हणजे त्यात सोप्या पद्धतीने ते सर्व शिक्षक आणि शिक्षिका, माझे सर्व आदरणीय मित्र आणि माझ्या सर्व आदरणीय मैत्रिणी म्हणजे शिक्षक मंडळी आणि मॅडम मंडळी तुम्हाला त्यांच्या पद्धतीने गणित समजावून सांगतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले समजावे. प्रत्येकजण आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत असतो. त्यांच्या प्रयत्नाचा आदर करा आणि कुठल्याही गुरुजन वर्गाला नावं ठेवू नका की याला येत नाही, याला शिकवता येत नाही. अशा पद्धतीने नसतं. ज्याला जितकं समजलेलं असेल तितक्या पद्धतीने तो समजावून सांगायचा प्रयत्न करतो. चला तर बालदोस्तांनो, मग आता पुढचा प्रश्न आहे आणि आजचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न. हा प्रश्न आहे 2015 सालचा. प्रश्न आहे, एक आगगाडी दुपारी 1:45 मिनिटांनी म्हणजे 1:45 वाजता एका स्टेशनवरून ताशी 96 किलोमीटर प्रति तास, पुन्हा पुढे दिले प्रति तास वेगाने, ताशी दिल्यानंतर पुढे द्यायची गरज नाही, दिलंय वेगाने निघाली करत भोंगाबाजू निघते 168 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवर, आमच्याकडे असलेल्या स्टेशनला ठेसन म्हणतात, दुसऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल? पोहोचेल. तर मग 2015 सालचा प्रश्न आहे बालदोस्तांनो, एकदम इझी आहे. काहीही याच्यामध्ये तकलीफ द्यायची डोक्याला गरज नाही. ट्रिक वापरायची. अत्यंत सोप्या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. बघा, लक्ष द्या कसं सोडवायचं. नेहमीप्रमाणेच प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्यायचा. एक गाडी दुपारी 1:45 मिनिटांनी म्हणजे 1:45 वाजता एका स्टेशनवरून ताशी 96 किलोमीटर प्रति तास वेगाने निघते. 168 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवरती किती वाजता पोहोचेल? मग इथं काय वेग दिलेला आहे तिचा? ताशी 96 किलोमीटर प्रति तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटांमध्ये ती किती जाते? 96 किलोमीटर. तर मग म्हणजे या ठिकाणी काय आहे? वेळ. तर इकडं काय आहे? अंतर. 60 मिनिटात 96 किलोमीटर, तर किती मिनिटामध्ये? 168 किलोमीटर. एकदम सिंपल. तिरपा गुणाकार करायचा. 60 गुणिले 168 बरोबर 96 गुणिले आणि म्हणून मग 60 गुणिले 168 भागिले 96 बरोबर काय आहे? कारण आपल्याला किती वाजता पोहोचेल म्हणजे मिनटं काढायचे त्याबद्दल, मग त्याच्यावरती मिळवायचं. तर बघा, आता थोडंसं कॅमेऱ्यामध्ये हे खालचं आलेलं नाही, थोडं कॅमेरा वाढवून. ओके, दिसलं सर ना. आता मग 12च पाडा पाठ आहे. 12 पंचे 60, 12 8 96, 8 ने भाग दिला, 8 गुणी 16, 8 1 8. आता बालदोस्तांनो, या ठिकाणी 21 गुणिले 5, सर्वांना पाढे 5 आहे. आता हे सर्व जागा नसल्यामुळे पुसतोय मी.
21 पाचचं पाचवं राशी ज्याला मराठीतून 105 म्हणतात. आम्ही त्याला आमच्या राष्ट्रीय ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये पाचवं रास म्हणतो. 21 पाचचं पाचोदरसे असे लहानपणी आम्ही पाठ करायचो. तुम्ही पाठ केलेले असतील तर बघूया आता किती आले मग. 105 म्हणजे x बरोबर आपल्याजवळ किती मिनिटं आली. 105 मिनिटं. 105 मिनिटं म्हणजे 60 मिनिटं अधिक 45 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे किती. 1 तास. 1 तास आणि 45 मिनिटं. मग आता ती गाडी निघाली किती वाजता. 1:45 मिनिटामध्ये 1 तास आणि 45 मिनिटं आपण टाकून देऊ. बरोबर आहे. मग 1 तास 1:45 मिनिटं त्याच्यामध्ये पुन्हा 1 तास आणि 45 मिनिटं टाकली. 1 आणि किती झाले 2. 45 आणि 45 किती झाले 90. 90 मध्ये 60 मिनिटाचा तास असतो म्हणजे तो इकडे गेला +1 तर किती झाले 3 तास. इकडे किती शिल्लक राहिले मग 30. म्हणजे 3:30 वाजता ती जी रेल्वे आहे ती त्या 168 किलोमीटरवरती पोहोचेल. अशा पद्धतीने अतिशय सोप्या रीतीने तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला बालदोस्तांनो सर्वांना हे उदाहरण व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. ताशी म्हणल्यानंतर 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटामध्ये तो वेग करून घ्यायचा आणि अंतर असं काय म्हणतात त्याला आम्ही मराठीतून लहानपणी त्याला त्रैराशिक म्हणायचे असं मांडायचं. व्यवस्थित सोडवायचं. पूर्णपणे आजपासून आपण 8व्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी नवोदयच्या प्रवेश परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बालदोस्तांनो कोरोना लॉकडाऊनच्या या अतिशय भयानक अशा महामारीच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना घरात कोंडून घ्यावं लागतंय. आज 3 सप्टेंबर आहे आणि थोडंफार आता लॉकडाऊन म्हणजे 80% उठलेलं आहे. लवकरच आशा करूया 1-2 महिन्याभरात शाळा सुरू होतील. मग तुम्हाला क्लासेसलाही जाता येईल आणि तुमच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेता येईल. अडलं नडलं तर यूट्यूबवरती आमच्यासारखे स्वयंसेवक शिक्षक आहेतच जे सामाजिक व शैक्षणिक कळकळीतून तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचा लाभ घ्या. तुम्ही मात्र सतत अभ्यासाच्या टचमध्ये राहा. आपल्या वडिलांना आईच्या मागं लागून वडिलांच्या मागं लागून जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तके आणा. त्यातील जास्तीत जास्त उदाहरणे शोधून पाहा जेणेकरून तुमचा खूप सराव होईल. आणि सराव जो की मी वारंवार प्रत्येक व्हिडिओतून सांगतोय की बाबा हो झालेले गणितच वारंवार सोडून पाहणे त्याला म्हणतात सराव. गणित लिहायचं आपण सोडवायचं आपणच चेक करायचं. पुन्हा एकदा आठवण करून देतो. जर एखाद्या गावामध्ये तुम्ही 3-4 जण मित्र जर परीक्षेला बसलेले असतील तर तुम्ही सर्वांनी मिळून तुमचा एक अभ्यासाचा ग्रुप तयार करा. प्रत्येकाने दररोज 25-25 प्रश्न काढायचे. 3 जण जर असतील तर 3 प्रश्नपत्रिका दररोज 25-25 मार्काच्या गणिताच्या तयार होतील. त्या एकमेकांमध्ये सर्क्युलेट करायच्या आणि तपासायच्या. म्हणजे सर्क्युलेट करायच्या आणि सोडवायच्या आणि मग तिघांनी त्या अल्टरनेट करून तपासायच्या. म्हणजे तुमचा डबल अभ्यास होईल आणि तुमच्याजवळ 75 मार्काची एक क्वेश्चन बँक